Hello friends, welcome to my YouTube channel Inorganic and Organic Chemistry Concept. आज आपल्याला TYBSc सेमिस्टर फर्स्टमधला पावलिंग व्हॅलन्सी बॉन्ड थिअरी आपण पाहतोय. तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल आहे MnCl4 मायनस आयन. आता याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटॉम, कोऑर्डिनेशन नंबर, हायब्रिडायझेशन स्टेट, जॉमेट्री, मॅग्नेटिक बिहेवियर, मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पहा, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटॉम कसे कॅल्क्युलेट करतात. फर्स्ट दिलेलं कॉम्प्लेक्स परत लिहूया. MnCl4 मायनस आयन. मला मॅग्नीज यानी की Mnची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. सो त्याला मी एक्स म्हटलं. एक्स प्लस 4 इंटू क्लोरीनवरती असतो -1 चार्ज इज इक्वल टू राईट हँड साईडला स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती असणारा जो काही चार्ज आहे त्याला आपण कॉम्प्लेक्स चार्ज म्हणतो. तो लिहायचा राईट हँड साईडला -2. सो एक्स -4 इज इक्वल टू -2. सो एक्स इज इक्वल टू +2 ऑक्सिडेशन स्टेट आली. आता विचारलं आहे आपल्याला कॅल्क्युलेट द कोऑर्डिनेशन नंबर. पुन्हा एकदा हा जो क्लोरीन आहे हा सेंट्रल मेटल ॲटमला अटॅच म्हणून क्लोरीन या ठिकाणी लिगॅंड म्हणून काम करणार आहे. आणि क्लोरीन हा तुमचा मोनोडेंटेड लिगॅंड आहे म्हणून त्याची डेन्सिटी 1 आहे. सो कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 4 इंटू आपण 1ने मल्टिप्लाय करणार, कारण डेन्सिटी 1 आहे. तो 1 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो म्हणून त्याला आपण मोनोडेंटेड लिगॅंड म्हणतो. आणि मोनोडेंटेड लिगॅंड असेल तर सिम्पली आपण 1ने मल्टिप्लाय करतो. टोटल नंबर ऑफ लिगॅंड मल्टिप्लाय बाय 1. जर बायडेंटेड असेल तर आपण टोटल नंबर ऑफ लिगॅंड मल्टिप्लाय बाय 2 करणार. सो इट इज अ मोनोडेंटेड लिगॅंड म्हणून आपण 1ने मल्टिप्लाय केलं. सो कोऑर्डिनेशन नंबर आला 4. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हायब्रिडायझेशन स्टेट. आता हायब्रिडायझेशन स्टेट जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर फर्स्ट आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहावं लागेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नीज. त्यासाठी त्याचा ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 25. त्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहूया 3d5 4s2. सिम्पली याच्या जस्ट अपोजिट करायचं आहे. 3d5 अगेन 4s2. आता पहा, याचे ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे म्हणून यसचे 2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंगमध्ये जातील म्हणून ऑब्झर्व काय भेटेल 3d5. आता आपल्याला ऑर्बिटल ड्रॉ करावे लागतील. पहा, मी फर्स्ट एक 3D ऑर्बिटल ड्रॉ करून घेतो. 1 2 3 4. 3D ऑर्बिटल 1 2 3 4 5. त्याच्यानंतर 4s ऑर्बिटल ड्रॉ करतो. त्याच्यानंतर 4p ऑर्बिटल ड्रॉ करतो 1 आणि 2. सो 4p. आणि जर लागलं तर 4d ऑर्बिटलसुद्धा ड्रॉ करा, काय अडचण नाही. आता आपल्याला 3Dमध्ये 5 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत बाय हुंड रूलने. सो 1 2 3 4 5. ओके. आता पहा, याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे म्हणून 4 एम्प्टी ऑर्बिटल लागतील. सो आता याच्यामध्ये दिलेला जो काही लिगॅंड आहे हा वीक फील्ड लिगॅंड आहे. मी कालच सांगितलं की जे क्लोरीन ब्रोमीन S2O असेल, सायनाईड असेल, की जे मोनोडेंटेड लिगॅंड आहे, आय मीन स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजनुसार जे स्ट्रॉंग इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे ते आपण वीक फील्ड लिगॅंड आपण कन्सिडर करतो. आणि जे म्हणजे जे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह त्याला आपण जनरली स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणतो. म्हणजे काय की सपोज फॉर एक्झाम्पल नायट्रोजन आणि कार्बनपासून जे काही लिगॅंड फॉर्म होतात त्याला आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड म्हणतो. स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड एक्झाम्पल असेल NH3, त्याच्यानंतर सायनाईड. आणि जे ऑक्सिजन आणि फ्ल्युरिन क्लोरीन जे IOX आहे यानी की हॅलोजन, ते सगळे फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन हे जे काही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे याला आपण वीक फील्ड लिगॅंड म्हणतो. यांच्यापासून जे लिगॅंड फॉर्मेशन होतं ते सगळेचे सगळे वीक फील्ड लिगॅंड आहे. आणि ज्या ठिकाणी जर वीक फील्ड लिगॅंड आला तर इलेक्ट्रॉनची पेअरिंग आपण 3D ऑर्बिटलमध्ये करत नाही. आणि जर स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आला तर आपण इलेक्ट्रॉनची पेअरिंग करतो. सो याच्यामध्ये दिलेला लिगॅंड माझा वीक फील्ड आहे म्हणून इलेक्ट्रॉनची इथं पेअरिंग होणार नाही. आणि आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे म्हणून आपल्याला 4 एम्प्टी ऑर्बिटल लागतात. पहा, सो 1 2 3 4 म्हणजे
हे एम्प्टी ऑर्बिटल आपल्याला लागतील. एम्प्टी ऑर्बिटल लागतील म्हणजे की जो लिगँड आहे हा सेंट्रल मेटल ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. लिगँड हा सिंगल इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही, लिगँड हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतो. म्हणून एका बॉक्समध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन फिल कॅपॅसिटी असते. म्हणून आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे, म्हणून 4 अनपेड इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो हायब्रिडायझेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करणार पहा. एसचं एक ऑर्बिटल यूज झालं आणि पीचे 3 ऑर्बिटल यूज झाले. सो पुन्हा याचं हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3 आलं. आपल्याला माहिती आहे पहा, जर हायब्रिडायझेशन sp3 असेल तर आपली जॉमेट्री टेट्राहायड्रल असते. सो हायब्रिडायझेशन स्टेट जर sp3 असेल तर तुमची जी जॉमेट्री आहे ती काय असणार आहे, sp3. आता याच्यामध्ये याचं मॅग्नेटिक बिहेवियर पॅरामॅग्नेटिक आहे. सो मॅग्नेटिक बिहेवियर पॅरामॅग्नेटिक. का पॅरामॅग्नेटिक? कारण इथे सगळेच्या सगळे अनपेड इलेक्ट्रॉन आहे. जर पेड इलेक्ट्रॉन असेल तर डायमॅग्नेटिक, अनपेड इलेक्ट्रॉन आहे म्हणून पॅरामॅग्नेटिक. आता आपल्याला अजून एकदा विचारलं कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक मोमेंट. सो मॅग्नेटिक मोमेंट जनरली आपण म्यूने रिप्रेझेंट करतो. त्याचा फॉर्म्युला आहे पहा, √n × n+2. याचं युनिट जे आहे ते बोर मॅग्नेटॉन आहे. सो n रिप्रेझेंट करतं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. किती आहे पहा, 1 2 3 4 5. सो 5 × 5 + 2 सो इज इक्वल टू 5 × 7. सो √ काय आलं, 35. बोर मॅग्नेटॉन ही काय आहे त्याची मॅग्नेटिक मोमेंट, यानी की म्यूची व्हॅल्यू पहा. सो अशा पद्धतीने हे सगळं फॉर्मेशन होतं. बऱ्याच लोकांना स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड पहा. कॉन्सन्ट्रेट करा की जर स्ट्रॉंग फील्ड लिगँड असेल तर इथं 3D ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉनची आपण पेअरिंग करतो, पण वीक फील्ड लिगँड असेल तर इलेक्ट्रॉनचे पेअरिंग होत नाही. सो स्ट्रॉंग फील्ड लिगँड आणि वीक फील्ड लिगँड कसे आयडेंटिफाय करायचे. सो नायट्रोजन आणि कार्बनपासून जे लिगँड फॉर्मेशन होतं, फॉर एक्झाम्पल NH3 असेल, सायनाईड असेल, CO असेल, ठीक आहे, हे जे काही सगळेचे सगळे जे काही आहे हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड कन्सिडर केले जातात. त्याच्यानंतर वीक फील्ड लिगँड पहा. आता ऑक्सिजनपासून सपोज फॉर एक्झाम्पल H2 आहे, त्याच्यानंतर क्लोराईड आहे, Cl2, एक एक्झाम्पल घेतलं लिगँड. सो दॅट इज नोन एज वीक फील्ड लिगँड. म्हणजे इथं जर आपण नीट कन्सिडर केलं, जर लक्षात ठेवायचं म्हटलं तर जे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याला आपण स्ट्रॉंग फील्ड लिगँड म्हणतो, आणि जे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणूया, वीक फील्ड लिगँड. सो सगळ्यात सिम्पलवाला कन्सेप्ट आहे हा. सो एकदम इझी आहे. सो कॉन्सन्ट्रेट करा, ठीक आहे. सो नाव याच्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे की एक्झाम्पल पुन्हा तेच आहे पहा, फॉर्मेशन ऑफ FeCO5. FeCO5 आपल्याला दिलं आहे. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा, कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट, कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट, त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर, त्याच्यानंतर हायब्रिडायझेशन, त्याच्यानंतर जॉमेट्री, ठीक आहे, आणि अगेन मॅग्नेटिक बिहेवियर. आता पहा इकडे लक्ष द्या. पहा आपण आन्सरमध्ये पहा दिलेलं कॉम्प्लेक्स आपण पुन्हा लिहूया, FeCO5. मला सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढायची म्हणून आपण त्याला एक सपोज करूया, x + 5 × 0, कारण कार्बोनिलवरती टोटल चार्ज हा 0 आहे, इज इक्वल टू RHSला स्क्वेअर ब्रॅकेटच्या वरती असणारा जो काही चार्ज आहे आपण तो लिहितो, स्क्वेअर ब्रॅकेटवरती कोणताही चार्ज नाही आहे म्हणून आपण इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 0 म्हणजे याची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, 0 आली. सो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर पहा, याचा कोऑर्डिनेशन नंबर काय. सो कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 5, कारण हा मोनोडेंटिटी लिगँड आहे म्हणून याची डेन्सिटी 1 आहे. सो आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे हायब्रिडायझेशन स्टेट. सो कशी कॅल्क्युलेट करणार पहा,
हायब्रिडायझेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लावावं लागेल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयरॉन, त्यासाठी त्याचा ॲटॉमिक नंबर R26. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हालाकी आर्गॉन आपण लिहायला पाहिजे, पण जनरली 3d6 अगेन 4s2. आता याचे ऑक्सिडेशन स्टेट 0 असल्यामुळे सगळ्याचे सगळे ऑर्बिटल यूज केले जातील. आता आपल्याला 3D ऑर्बिटल काढायचं आहे. 1 2 3 4 5 4s ऑर्बिटल काढूया. त्याच्यानंतर 4p ऑर्बिटल 1 आणि 2. सो हे तुमचं 3D ऑर्बिटल आहे, 4s ऑर्बिटल आहे, अगेन 4p ऑर्बिटल. 3D ऑर्बिटलमध्ये 6 इलेक्ट्रॉन बाय हून रूल, 1 2 3 4 5 अगेन 6, आणि 4sमध्ये 2 इलेक्ट्रॉन. आता दिलेला जो काही लिगँड आहे हा स्ट्रॉंग फील्ड आहे. मी मगाशी बोललो की जे काही कार्बन आणि नायट्रोजनपासून जे काही लिगँड फॉर्मेशन होतं ते स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे, म्हणून आपण इथे इलेक्ट्रॉनची पेरिंग करणार आहे. इट इज अ स्ट्रॉंग फील्ड लिगँड, म्हणून आपण तिथे पेरिंग करणार. सो पेरिंग कसे करणार, 1 2 3 4 5. ओके, सो 1 2 3 4 5 आणि 6, 2 एम्प्टी ऑर्बिटल राहतील. सो अशी पेरिंग आपण इथे करू शकतो. 2 एम्प्टी ऑर्बिटल राहतील. अगेन 4sमध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲज इट इज, आणि तुमचं 4p ऑर्बिटल. सो हे 3D ऑर्बिटल, अगेन हे 4s, अगेन हा 4p. आता 4sमध्ये 2 इलेक्ट्रॉन असे. आता ज्या वेळेस लिगँड हा सेंट्रल मेटल ॲटॉमला इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, तर तो फर्स्ट 3D ऑर्बिटलपासून स्टार्ट करेल भरायला. पुन्हा याला काय मिळेल की आपण अडथळा निर्माण होईल, म्हणून जो काही 4sमधले जे इलेक्ट्रॉन आहे आपण ते 3Dमध्ये ट्रान्सफर करूया ॲज इट इज. 3Dमध्ये जर आपण ट्रान्सफर केले तर काय होणार आहे म्हणजे इलेक्ट्रॉन भरताना लिगँड डोनेट करताना स्ट्रेट फॉरवर्ड डोनेट करेल. 1 2 3 4 अगेन 5, सगळे एम्प्टी ऑर्बिटल शिल्लक राहतील पुढे, 1 आणि 2. सो हे हे 3D ऑर्बिटल, अगेन हे 4s, अगेन हा 4p. सो 1 2 3 4 5 6, हा 4sमधले इलेक्ट्रॉन आपण हे टाकले. आता याच्यामध्ये आपला कोऑर्डिनेशन नंबर 5 आहे, म्हणून 5 एम्प्टी ऑर्बिटल आपल्याला लागतील. सो 1 2 3 4 अगेन 5. सो 1 2 3 4 आणि 5. सो कोऑर्डिनेशन नंबर 5 आहे, म्हणून 5 ऑर्बिटल आपल्याला यूज करावे लागतील. सो म्हणून डीचं 1 ऑर्बिटल यूज झालं, एचचं 1 ऑर्बिटल यूज झालं आहे, आणि पीचे 3 ऑर्बिटल यूज झालं आहे, म्हणून आपला हायब्रिडायझेशन स्टेट आली DsP3. मग जर हायब्रिडायझेशन स्टेट माझी DsP3 असेल, हायब्रिडायझेशन स्टेट जर DsP3 असेल, हायब्रिडायझेशन स्टेट जर DsP3 असेल, तर माझी जी जॉमेट्री आहे ती काय असते DsP3 असेल किंवा sp3d असेल, तर आपण त्याला म्हणतो की ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आता जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये डी ऑर्बिटलमध्ये एकही आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन दिसत नाही, म्हणून याचं जर मॅग्नेटिक बिहेवियर जर पाहिलं, मॅग्नेटिक बिहेवियर, तर हा डायामॅग्नेटिक आहे. डायामॅग्नेटिक, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन स्टेट, कोऑर्डिनेशन नंबर, हायब्रिडायझेशन स्टेट, जॉमेट्री आणि मॅग्नेटिक बिहेवियर कॅल्क्युलेट केलं. हे 4Hचे इलेक्ट्रॉन 3Dमध्ये ट्रान्सफर करण्याचं एकच रिझन आहे की जे काही लिगँड आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड सेंट्रल मेटल ॲटॉम पेरिंगच्या फॉर्ममध्ये डोनेट करत असतो. जो 4Sमधले इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले नसते तर पुन्हा याला
प्रॉब्लेम क्रिएट झाला असता. म्हणून जर 4H इलेक्ट्रॉन इथं डी ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर केले नाही तर तो जो लिगँड आहे तो आपला 4p इलेक्ट्रॉन डोनेट करायला स्टार्ट होईल. कारण हे जे काही मी ऑर्बिटल काढलेत हे सेंट्रल मेटल ॲटॉमचे ऑर्बिटल आहे. सो 4H इलेक्ट्रॉन जर 3Dमध्ये ट्रान्सफर केले नाही तर लिगँड हा 4p इलेक्ट्रॉन फिल करायला स्टार्ट करेल. सो त्यामुळे आपण 4H इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर करून घेतले आणि पुढे कोऑर्डिनेशन नंबर 5 असल्यामुळे 5 एम्प्टी ऑर्बिटल आपण पेरिंगच्या फॉर्ममध्ये यूज केले. म्हणून हायब्रिडायझेशन स्टेट आली DsP3. हायब्रिडायझेशन स्टेट जर DsP3 असेल तर माझी जॉमेट्री ट्रायगोनल बायपिरॅमिडल असते आणि मॅग्नेटिक बिहेवियर डायमॅग्नेटिक आहे कारण एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. सो थँक्यू.